गणेशोत्सव के अवसर पर जालना में उत्साह और भक्ति का माहौल है। कादराबाद इलाके में 12 फुट के भव्य इको फ्रेंडली गणपति की स्थापना खास आकर्षण का केंद्र बनी हुई है। काले मिट्टी से पूरी तरह तैयार यह विशेष मूर्ति छत्तीसगढ़ के रायपुर से मंगाई गई। विघ्नहर्ता गणेश मंडल ने पर्यावरण संरक्षण का संदेश देते हुए इस बार पर्यावरण अनुकूल गणपति की स्थापना की। मंडल पदाधिकारी सूरज वालेकर ने बताया कि हर साल गणेशोत्सव धूमधाम से मनाया जाता है, लेकिन इस बार 12 फुट लंबी इको फ्रेंडली गणपति की मूर्ति लाकर पर्यावरण जागरूकता का संदेश दिया जा रहा है। शुरुआत से ही श्रद्धालुओं की भारी भीड़ इस मंडप में उमड़ रही है। आकर्षक सजावट, रोशनी और विशाल मूर्ति ने हैदराबाद के पूरे इलाके को चर्चा का विषय बना दिया है। ही पर्यावरणपूर्वक मूर्ती आहे। या हाईटची मूर्ती आजपर्यंत पर्यावरणपूर्वक मी कुठेही पाहिली नाही। ही प्रथमच महाराष्ट्रामध्ये ही मूर्ती आहे, जिची हाईट जवळजवळ 12 फुटाची आहे आणि पूर्णपणे ही शाडू माती, ज्याला आपण काळी माती पण म्हणू, त्या मातीची बनलेली आहे। म्हणजे जेव्हा विसर्जन बाप्पांचं होईल त्यावेळेस पाण्याला प्रदूषण, पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका या मूर्तीकडनं राहणार नाही। जसे की आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, छत्तीसगड रायपूर येथून मूर्ती आणलेली आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव मूर्ती आहे महाराष्ट्रामधील जी छत्तीसगड रायपूर येथून आलेली आहे। मूर्ती पूर्णपणे इको फ्रेंडली आहे, त्याच्यामुळे भाविक भक्तांमध्ये पूर्ण उत्साह आहे बघण्यासाठी। जालना शहरातून खूप दूरदूरून भक्त येतात बघण्यासाठी। सध्या आमच्या आतापर्यंत मुंबई, संभाजीनगर, पुणे, वैजापूर, नांदेड, हिंगोली, अकोला इथून भक्त इथं दर्शनासाठी आलेले आहेत। त्यांनी आम्हाला इथून भेट दिली आहे की त्यांनी असं सांगितले आम्हाला की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर मूर्ती आहे म्हणून। अशी मूर्ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे सध्या स्थापन झालेली नाहीये आणि छत्तीसगड म्हणून इथं आणायला आम्हाला कमीत कमी त्याला 36 तास लागलेत। आम्ही 3 दिवसाच्या प्रयत्नानंतर जालन्यामध्ये दाखल झाली मूर्ती आणि आम्ही जेव्हा आगमन सोहळा केला 25 तारीखला, तेव्हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भक्तांचा मिळाला आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याने आगमन केलं होतं तेव्हा खूप उदंड असा प्रतिसाद भक्ताचा भेटलाय आणि असाच प्रतिसाद पुढे पण आम्हाला लाभो अशी आम्ही गणपती चरणी प्रार्थना करतो। खूप खूप धन्यवाद। आम्ही हा गणपती छत्तीसगड रायपूर येथून आणलेला आहे। हा गणपती काळ्या मातीचा बनलेला आहे, इको फ्रेंडली आहे, जेणेकरून पर्यावरणपूरक आहे गणपती। आणि आमच्या गणेश मंडळाचं नाव विघ्नहर्ता गणेश मंडळ आहे, कोष्टी गल्ली, कादराबाद, जालना। याचे फायदे काय? हे पर्यावरणपूरक आहे, ज्याने पाणी प्रदूषण वगैरे होणार नाही।